जळगावच्या सातपुडा पर्वत रांगेमध्ये पहिल्याच मुसळधार पावसात मंगळूर धरण ओव्हरफ्लो झालं, त्यामुळे केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला। भंडारा जिल्ह्यामध्ये पाण्याचं आता मोठं संकट। जिल्ह्यातील 65 सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 19.85% उपयुक्त पाणीसाठा, धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित। जून अखेर पावसाला सुरुवात न झाल्यानं नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला। जिल्ह्यातील 26 प्रकल्पांमध्ये केवळ 20% इतका पाणीसाठा, गंगापूर धरणामध्ये देखील 30% इतकाच पाणीसाठा आता शिल्लक। जून महिन्यामध्ये पाऊस न पडल्यानं कोल्हापूरच्या राधानगरी धरणामध्ये पाण्याचा साठा कमी। जून महिन्यामध्ये राधानगरी धरणात किमान 40 ते 45% पाणी असायचं, मात्र यावेळेस 17% इतकाच पाणीसाठा। पाणी कमी, त्यामुळे धरणातील छोटी बेटं नजरेत पडतायत। नाशिक येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची पाणी पातळी घटली। तलावात सध्या 2.2 मीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक। अकोला जिल्ह्यात पावसाची हजेरी होतात शेतकऱ्यांकडून पेरणीला झाली सुरुवात। कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांमध्ये दमदार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीला चांगली सुरुवात। शेतीच्या मशागतीची कामं पूर्ण करून पेरणीच्या कामांना वेग। नाशिक जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर खरीपाच्या पेरणीची लगबग। चांदवड तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। असं असलं तरी अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीप पेरणीला वेग। 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरुवात करू नका, कृषी विभागाचं हे शेतकऱ्यांना आवाहन। बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत 29,000 हेक्टरवर पेरणी, मात्र 80 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, जिल्हा कृषी अधीक्षकांचे शेतकऱ्यांना हे आवाहन। अमरावती जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 6 मंडळांमध्ये पावसाची अतिवृष्टी। अमरावती, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी या तालुक्यामध्ये बरसला धोधो पाऊस। पावसामुळे 4 घरं कोसळली तर 3 बकऱ्यांचाही मृत्यू। 2 दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीची आकडेवारी आली समोर। नंदुरबार शहर आणि परिसरात अखेर पावसाला झाली सुरुवात। रिमझिम पावसामुळे शहरासह परिसरात गारवा। सकाळच्या सरींमुळे पेरणी केलेल्या पिकांना काहीसा फायदा होण्याची शक्यता। अमरावती शहरातील कृषी सेवा केंद्र, बियाणे बाजारपेठेत शुकशुकाट। समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई नाही। खरीप हंगामाच्या पेरण्या लांबल्यास उत्पादनावरती परिणाम होणार। गोंदियामध्ये धान उत्पादकांना दिलासा। उत्पादकांना देण्यासाठी 286 कोटींचा निधी झाला, तर आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी जमा। 78,122 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। शेतकऱ्यांनी आतापर्यंत 30,96,000 क्विंटल धानाची विक्रीही केली आहे। जळगावमध्ये पावसाच्या उघडीपीनंतर शेती कामांना वेग आला। कापसाऐवजी शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल। महिलांनी शेतामध्ये गाडीघाट समाधानकारक पावसाचा आनंद देखील साजरा केला। जळगावच्या वाल्मिकनगर परिसरात नवीन बालविकास शाळेतील मैदानात पावसाचं पाणी साचलं। पाणी साचल्यानं मैदानाला तलावाचं स्वरूपही आलं। लातूर जिल्ह्यातल्या अंबुलगा साखर कारखान्याकडे आता ऊसाची बिल थकली, त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव। अनेक शेतकऱ्यांचे ओंकार अंबुलगा साखर कारखान्याकडे ऊस बिलं थकीत। पाठपुरावा केला जातोय तरीही बिलं अदा करण्यात येत नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप। मनमाडला खंडित वीज पुरवठा या प्रश्नी शिवसेना आक्रमक। महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब। वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी देखील करण्यात आली। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे सेनेची महावितरण कार्यालयावरती धडक। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आता ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। चंद्रपूरमध्ये 28 जून रोजी राखीव प्रवर्गातील समाजाचा संयुक्त महामोर्चा। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची केंद्र सरकारकडे ही मागणी। भाजपच्या वरिष्ठ नेत्याला मिरजच्या भूमापन कार्यालयामध्ये आंदोलन करण्याची वेळ, तर माजी सभापती मकरंद देशपांडे यांचं ठिय्या आंदोलन। देशपांडे यांनी कार्यालयामध्ये ठिय्या मांडत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं सांत्वन। मोहोळ यांच्या वडिलांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत दोन्ही नेत्यांनी मोहोळ कुटुंबियांचं सांत्वनही केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाची मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी। मंत्री शिरसाट यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला। वसतिगृहातील कामं तातडीने पूर्ण करण्याच्या शिरसाटांच्या अधिकाऱ्यांना सूचना। महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये विकास कामांचं उद्घाटन। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळेस महाविद्यालयाचे नवीन प्रवेशद्वार, कॅन्टीन आणि जिमचं देखील उद्घाटन करण्यात आलं। साताऱ्याच्या कराडमध्ये नालेसफाईची नगराध्यक्षांकडून पाहणी। पाणी भरत असल्याच्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्याही सूचना। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवर केलेल्या वादग्रस्त विधानाचा धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये तीव्र निषेध। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी। संजय पाटलावर गुन्हा दाखल करण्याची केली। सांगली महापालिकेच्या शाळेत जाऊन महापौरांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। महापालिकेच्या शाळांची महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अचानक पाहणी देखील केली। ग्लोबल वारी 2026 अंतर्गत हंगेरीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या पादुकांचा भक्ती सोहळा संपन्न। विश्वगुरु दीप हिंदू मंदिरामध्ये भाविकांकडून विठू नामाचा गजर। हंगेरीमधील मुक्काम संपवून पादुका जॉर्जियाकडे आता रवाना।
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता सामाजिक न्याय भवनामध्ये डिजिटल माहिती फलक अभिलेख कक्षाचं उद्घाटनावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती। नंदुरबारमधून खानदेश एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार, तर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। पुणे सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यामध्ये कंटेनर बंद पडला, वाहतूक कोंडी झाली। साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा, पोलिसांनी कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत देखील केली। पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट घाटामध्ये सुरक्षा कठडे बसवण्याच्या कामाला सुरुवात। घाटात अनेक ठिकाणी सुरक्षा कठडे नाही, त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या जीवाला धोका देखील झाला होता निर्माण। गोंदिया शहरातील भूमिगत गटार योजनेचं काम देखील पावसाळा संपेपर्यंत बंद। नगराध्यक्ष सचिन शेंडे यांचे आदेश। पावसाळ्यामध्ये सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिक हैराण, अपघातांचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे नगराध्यक्ष शेंडे यांचा हा निर्णय। धुळे शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचं काम सुरू, मात्र पाऊस आल्यानं भूमिगत गटारसाठी खोदलेले खड्डे उघडे। खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होऊन नागरिक जखमी, खड्डे तात्काळ बुजवण्याची नागरिकांची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे, वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। परभणीमध्ये आता पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे आळगाव ते धारफाटा या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय। रस्त्याचं अपूर्ण काम लवकरात लवकर सुरू करावं अशी देखील मागणी केली जाते। पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं 70% काम पूर्ण। मागील वर्षी जूनमध्ये कामाचं भूमिपूजन झालेलं। खासदार सुप्रिया सुळेंनी रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी उपोषण सुद्धा केलं होतं। सातारा शहरामध्ये मोहरम सण पारंपरिक धार्मिक उत्साहामध्ये आणि सामाजिक सलोख्यामध्ये साजरा करण्यात आला। 9व्या दिवशी मानवी बाग, पंजा आणि ताबूत यांच्या भेटीसाठी भाविकांची मोठी गर्दी। साताऱ्यातील हिंदू मुस्लिम बंधुभावाचं अनोखे दर्शन देखील या दरम्यान घडलं। नाशिकच्या पळसदरे आणि गुगळवाड या शिवारामध्ये जंगली प्राण्यांचा उच्छाद। वन विभाग, कृषी विभागाने उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी। बुलडाण्यामध्ये महिला बालविकास विभागातील संरक्षक अधिकाऱ्याला 12,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। क्रांतिज्योती बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी 24,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती। बीडमध्ये समन्स बजावण्यासाठी 8,000ची लाच घेणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात, तर सुशेन उगले असं अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव। जालना एसीबीने सुशेन उगलेला रंगेहात अटक केली। सुशेन उगले सध्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे। साताऱ्यामध्ये एफडीएच्या कारवाईमध्ये 25 किलो प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी पान मसाला जप्त। सातारा तालुक्यातील बसप्पाची वाडी या ठिकाणी बंद खोलीवरती आणि वागनर गाडीवरती छापा। मंडळाच्या नावाखाली जुगाराचा क्लब चालू असल्याचा प्रकार समोर। धाराशिवच्या कळंब ढोकी मार्गावरील जुगार अड्ड्यांवरती पोलिसांची धाड। या धाडीमध्ये तब्बल 19 लाखांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त। जळगाव या ठिकाणच्या 40गावमध्ये महिलेच्या पिशवीतील 50,000 रुपयांची चोरी। पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करताना ब्लेडने पिशवी कापून रोकड लंपास केली। दोन संशयित महिलांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला। वाशिमच्या अनसिंग बस स्थानकावरती भरदिवसा चोरीचा प्रयत्न नागरिकांनी उधळून लावला। मोबाईल आणि रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 महिला रंगेहात पकडल्या गेल्या। नाशिकच्या देवळाली गावामध्ये दारूच्या वादातून मित्राची हत्या, आरोपींना काही तासामध्ये अटक। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपासही सुरू। परभणीच्या धानोरा देवगावामध्ये मंगळसूत्र देत नसल्याच्या कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या, तर बोरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।